एक स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. खालील विधाने सत्य की असत्य ते सांगा. अ. द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडेंट अबाउट द एबिलिटी ऑफ हिज विंग्ज. तरुण सीगलला त्याच्या पंखांच्या क्षमतेबद्दल विश्वास नव्हता. आन्सर ट्रू. बी. द यंग सीगल्स पॅरेंट्स गाइडेड अँड इम्प्रूव्ड हिज सिबलिंग्ज इन द आर्ट ऑफ फ्लाइंग. तरुण सीगलच्या पालकांनी त्याच्या भावंडांना उड्डाणाच्या कलेमध्ये मार्गदर्शन केले आणि सुधारले. आन्सर ट्रू. सी. When the young seagull pretended to be falling asleep, his parents noticed him. जेव्हा तरुण सीगल झोपी गेल्याचे नाटक करत होता, तेव्हा त्याच्या पालकांनी त्याच्याकडे पाहिले. आन्सर फॉल्स. डी. Flying across the young seagull, the mother dropped a piece of fish into his beak. तरुण सीगलच्या पलीकडून उडत येऊन आईने माशाचा तुकडा त्याच्या चोचीत टाकला. आन्सर फॉल्स. 2. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील विधाने पूर्ण करा. अ. द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज डॅश डॅश डॅश. सीगल उडायला घाबरतो कारण डॅश डॅश डॅश. मित्रांनो, उत्तर पेज नंबर 31 पहिल्या परिग्राफमधील लाईन नंबर 8 मध्ये आहे. आन्सर द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्ज वुड नेवर सपोर्ट हिम. सीगल उडायला घाबरतो कारण त्याला खात्री होती की त्याचे पंख त्याला कधीच साथ देणार नाहीत. बी. यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट बिकॉज डॅश डॅश डॅश. तरुण पक्षी त्यांचे पहिले उड्डाण करण्यास घाबरतात कारण डॅश डॅश डॅश. मित्रांनो, हा प्रश्न सेल्फ रिस्पॉन्सचा आहे, म्हणून उत्तर मनाने द्यावे लागेल. आन्सर यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट बिकॉज इट इज देअर फर्स्ट फ्लाईट अँड दे आर नॉट शुअर इफ देअर विंग्ज विल सपोर्ट देम. सी. ह्यूमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज डॅश डॅश डॅश. मानवाला मोठ्या आव्हानांचा सामना करणे कठीण जाते कारण डॅश डॅश डॅश. मित्रांनो, हा प्रश्न सेल्फ रिस्पॉन्सचा आहे, म्हणून उत्तर मनाने द्यावे लागेल. आन्सर ह्यूमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज दे आर ऑलवेज अफ्रेड ऑफ फेल्युअर. मानवाला मोठमोठ्या आव्हानांचा सामना करणे कठीण जाते कारण ते नेहमी अपयशाला घाबरतात. 3. Read the following words carefully and make meaningful sentences of your own and write in your notebook. खालील शब्द काळजीपूर्वक वाचा आणि स्वतःचे अर्थपूर्ण वाक्य बनवा आणि आपल्या वहीत लिहा. प्लेंटिवली चा अर्थ आहे सॅडली, दुःखाने. द पुअर मॅन हर्ड द प्राइस ऑफ टोमॅटोज अँड लुक्ड प्लेंटिवली हिअर अँड देअर. त्या गरीब माणसाने टोमॅटोची किंमत ऐकली आणि दुःखाने इकडे तिकडे पाहू लागला. मॉन्स्ट्रस चा अर्थ आहे शॉकिंग, धक्कादायक, भयानक. एव्हरीवन वॉज शॉक्ड टू सी अ मॉन्स्ट्रस राईज इन द प्राइस ऑफ टोमॅटोज. टोमॅटोच्या दरात झालेली भयानक वाढ पाहून सर्वांनाच धक्का बसला. बेकन चा अर्थ आहे टू गिव्ह सिग्नल, इशारा करणे. I beckoned the police when I saw the kidnapper. अपहरणकर्त्याला पाहून मी पोलिसांना इशारा केला. कर्वेटिन चा अर्थ आहे लीपिंग लाईक अ हॉर्स, घोड्यासारखे उड्या मारणे. द चाइल्ड स्टार्टेड कर्वेटिंग टू सी हिज फादर. मूल वडिलांना बघताच उड्या मारू लागला. वेट चा अर्थ आहे शार्पन, धार लावणे. आर कॅट वेट इट्स नेल्स स्क्रॅपिंग ऑन द सीट ऑफ माय बाईक. आमची मांजर माझ्या बाईकच्या सीटवर नखे खरडते. सोर चा अर्थ आहे टू फ्लाय हाय. सडनली द प्राइस ऑफ टोमॅटोज सोर्ड इन द स्काय. अचानक टोमॅटोचे भाव गगनाला भिडले. 4. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुल्ली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग अप्रोप्रिएट वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स.
खालील शब्द काळजीपूर्वक वाचा आणि कंसात दिलेला योग्य शब्द निवडून रिक्त जागा भरा. कंसातील शब्दांचे अर्थ. अफ्रेड म्हणजे भीती, प्लंज म्हणजे डुबकी किंवा बुडाले, अपियर्ड म्हणजे दिसले, श्रिल्ली म्हणजे कर्कशपणे किंवा जोरजोराने, स्किम्ड म्हणजे वरवर उडाले किंवा वरवर पाहिले, डिवार्ड म्हणजे गिळले, कॉवर्डाइस म्हणजे भ्याडपणा. अ अरुण इज फुल ऑफ डॅश डॅश डॅश. अरुण डॅश डॅश डॅशने भरलेला आहे. आन्सर. अरुण इज फुल ऑफ कॉवर्डाइस. बी. द व्हायोलिन प्लेड व्हेरी डॅश 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 अँड मेरिली. व्हायोलिन अतिशय डॅश 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 आणि आनंदाने वाजवले. आन्सर. द व्हायोलिन प्लेड व्हेरी श्रिल्ली अँड मेरिली. सी. रवी सेड, आर यू रिअल्ली डॅश 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 ऑफ द डार्क. रवी म्हणाला, तुला अंधाराची खरंच डॅश 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 वाटते का? आन्सर. रवी सेड, आर यू रिअल्ली अफ्रेड ऑफ द डार्क. डी. द होल विलेज डॅश 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 इंटू डार्कनेस. संपूर्ण गाव अंधारामध्ये डॅश डॅश डॅश. आन्सर. द होल विलेज प्लंज इंटू डार्कनेस. ई. द लायन्स डॅश 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 देर प्रे हंग्रीली. सिंहांनी त्यांची शिकार भुकेने डॅश डॅश डॅश. आन्सर. द लायन्स डिवार देर प्रे हंग्रीली. एफ. ही डॅश 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 थ्रू द रिपोर्ट. त्याने अहवाल डॅश डॅश डॅश. आन्सर. ही स्किम्ड थ्रू द रिपोर्ट. जी. वन बाय वन द स्टार्स डॅश 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 इन द स्काय. एक एक करून आकाशात तारे डॅश डॅश डॅश. आन्सर. वन बाय वन द स्टार्स अपियर्ड इन द स्काय. 5. रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. फ्रेम 10 to 12 इंटरव्ह्यू रेलेव्हंट क्वेश्चन्स रिगार्डिंग सुनीता विल्यम्सच्या अंतराळ मोहिमेबद्दल वाचा. कल्पना करा की तुम्ही तिची मुलाखत घेणार आहात. 10 ते 12 मुलाखती संबंधित प्रश्न तयार करा. 1. हर अर्ली लाईफ ट्रेनिंग. तिचे सुरुवातीचे आयुष्य, प्रशिक्षण. 2. एज्युकेशन, शिक्षण. 3. हर ॲक्च्युअल फ्लाइट इनटू स्पेस. तिचे अंतराळात प्रत्यक्ष उड्डाण. 4. फ्युचर प्लॅन्स, भविष्यातील योजना. 5. हर मेसेज टू व्ह्यूअर्स. तिचा दर्शकांना संदेश. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. 1. वुड यू लाईक टू टेल मी अबाउट योर फॅमिली. तुम्हाला मला तुमच्या कुटुंबाबद्दल सांगायला आवडेल का? 2. वेअर डिड यू कंप्लीट योर प्रायमरी अँड हाय स्कूल एज्युकेशन. तुम्ही तुमचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कोठे पूर्ण केले? 3. व्हॉट इज योर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे? 4. व्हॉट मोटिवेटेड यू टू बी ॲन ॲस्ट्रोनॉट. अंतराळवीर होण्यासाठी तुम्हाला कशामुळे प्रेरित केले? 5. व्हॉट काइंड ऑफ ट्रेनिंग डिड यू गो थ्रू टू बिकम ॲन ॲस्ट्रोनॉट. अंतराळवीर होण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण घेतले? 6. वेन अँड वेअर डिड यू बिगिन योर ॲस्ट्रोनॉट कॅन्डिडेट ट्रेनिंग. तुम्ही तुमचे अंतराळवीर उमेदवार प्रशिक्षण कधी आणि कुठे सुरू केले? 7. वेन वर यू सिलेक्टेड बाय नासा फॉर द ॲस्ट्रोनॉट प्रोग्राम. तुमची नासाद्वारे अंतराळवीर कार्यक्रमासाठी कधी निवड झाली? 8. हाऊ वॉज योर एक्सपिरियन्स ॲट नासा. तुमचा नासा येथील अनुभव कसा होता? 9. हाऊ डिड यू फील वेन यू वर इन स्पेस फॉर द फर्स्ट टाइम. तुम्ही पहिल्यांदा अंतराळात असताना तुम्हाला कसे वाटले? 10. हाऊ मेनी डेज डिड यू स्टे इन स्पेस ड्युरिंग एक्सपिडिशन 14. मोहीम 14 दरम्यान तुम्ही अंतराळात किती दिवस राहिलात? 11. व्हॉट इज योर फ्युचर प्लॅन. तुमची भविष्यातील योजना काय आहे?
12. What advice would you give youngsters who want to become an astronaut? अंतराळवीर बनू इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? लँग्वेज स्टडी, भाषा अभ्यास. मित्रांनो, आपण होमोफोन्स, होमोग्राफ्स आणि होमोनिम्स म्हणजे काय ते शिकूया. एक. Homophones. There are words that have the same pronunciation but differ in spellings. They are called homophones. मित्रांनो, ज्या शब्दांचे उच्चार समान आहेत परंतु स्पेलिंगमध्ये फरक आहेत त्यांना होमोफोन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अ फेर पहिल्या फेरचा अर्थ सुंदर आहे तर दुसऱ्या फेरचा अर्थ भाडे आहे. बी. नो पहिल्या नोचा अर्थ माहीत असणे आहे तर दुसऱ्या नोचा अर्थचा नाही असा आहे. Homographs. Sometimes the words have the same spellings and pronunciation, but can have different meanings in different situations. They are called homographs. काही वेळा शब्दांचे स्पेलिंग आणि उच्चार समान असतात, परंतु वेगवेगळ्या परिस्थितीत अर्थ भिन्न असतात. त्यांना होमोग्राफ्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अ वॉच हा घड्याळ पाहणे या अर्थाने वापरतो. पहा, फेर या एकाच शब्दाचे तीन अर्थ आहे. बी. फेर म्हणजे बरा, नॉट व्हेरी गुड, नॉट व्हेरी बॅड. फेर म्हणजे जत्रा, ॲन एक्झिबिशन अँड सेल ऑफ. फेर म्हणजे वर्ण, सुंदर, ऑफ कॉम्प्लेक्शन, स्किन टोन, आयटम्स. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल. होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर नोन ॲज होमोनिम्स. होमोफोन्स आणि होमोग्राफ्स यांना एकत्र होमोनिम्स म्हणून ओळखले जाते. B. Explain how the underlined homographs differ in meaning. अधोरेखित होमोग्राफ्सचा अर्थ कसा वेगळा आहे ते स्पष्ट करा. मित्रांनो, येथे आपल्याला 2 वाक्य दिलेले आहेत. त्यामध्ये एक होमोग्राफ्स म्हणजे सेम स्पेलिंग सेम उच्चार पण भिन्न अर्थ असलेला शब्द अंडरलाईन करून दिलेला आहे. आपल्याला त्या होमोग्राफ्सचे वाक्यानुसार कसा अर्थ बदलतो ते सांगायचे आहे. एक. ही सॉ हिज 2 ब्रदर्स. एक. बी. द वुडकटर कट द वीक्ड ब्रांच विथ हिज शार्प सॉ. आन्सर. इन सेंटेन्स, सॉ इज द पास्ट टेन्स ऑफ द वर्ब सी. वाक्यामध्ये सॉ हा पहा या क्रियापदाचा भूतकाळ आहे. इन सेंटेन्स बी, सॉ मीन्स अ टूल यूज्ड फॉर कटिंग वूड. वाक्यामध्ये सॉ म्हणजे लाकूड कापण्यासाठी वापरले जाणारे साधन. 2. द बर्ड इंजर्ड हिज विंग्स. 2. बी. ही लाइव्स इन द सी विंग ऑफ द बिल्डिंग. आन्सर. इन सेंटेन्स, विंग मीन्स अ बॉडी पार्ट ऑफ अ बर्ड यूज्ड फॉर फ्लाइंग. वाक्यामध्ये विंग म्हणजे पक्षाच्या शरीराचा भाग उडण्यासाठी वापरला जातो. इन सेंटेन्स बी, विंग मीन्स अ सेक्शन ऑफ अ लार्ज बिल्डिंग. वाक्य बी मध्ये विंग म्हणजे मोठ्या इमारतीचा एक भाग. 3. द एरोप्लेन विल लँड ॲट 9:00 PM शार्प.
3b. He owns 10 acre of land. Answer. In sentence A, land means to come an aeroplane down the ground. वाक्यात land म्हणजे जमिनीवर विमान येणे. In sentence B, land means an area of ground. वाक्यात B, land म्हणजे जमीन. 4 A, the head of the institution was on leave. 4b. He bent his head down with chin. Answer. In sentence A, head means the person in charge of an institution. वाक्यामध्ये head म्हणजे संस्थेचा मुख्य व्यक्ती. In sentence B, head means a part of the body. वाक्य B मध्ये head म्हणजे शरीराचा एक भाग, जो आमच्याकडे नाही. Read the following sentences carefully. Underline the verbs and find out the tenses in the sentences. A. The sun was now ascending the sky. मित्रांनो, was ascending हे वर्ब म्हणजे क्रियापद आहे. was वर अधिक क्रियापदाचे ing चे रूप म्हणजे past continuous tense. B. Still they took no notice of him. took हे वर्ब इन सेकंड फॉर्म म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आहे म्हणून सिंपल पास्ट टेन्स आहे. C. She is standing on a little high hump on the plateau. is standing हे वर्ब म्हणजे क्रियापद आहे. Am, is, are अधिक क्रियापदाचे ing चे रूप म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. D. He leaned out eagerly. lean हे वर्ब इन सेकंड फॉर्म म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आहे म्हणून सिंपल पास्ट टेन्स आहे. E. He just felt dizzy. फेल्ट हे वर्ब इन सेकंड फॉर्म म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आहे म्हणून सिंपल पास्ट टेन्स आहे. डिस्कस अँड आन्सर. मित्रांनो, येथे काही सेल्फ रिस्पॉन्सचे प्रश्न दिलेले आहेत. आपण आपल्या परीने या प्रश्नांची उत्तरे देऊया. 1. Are there any situations when you get afraid? असे काही प्रसंग आहेत का जेव्हा तुम्हाला भीती वाटते? Answer. Yes, there are many situations when I get afraid. होय, असे अनेक प्रसंग आहेत जेव्हा मला भीती वाटते. 2. How would you react if you had to travel alone? तुम्हाला एकट्याने प्रवास करावा लागला तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? Answer. If I had to travel alone, I would feel more excited. जर मला एकट्याने प्रवास करावा लागला तर मला जास्त उत्साह वाटेल. 3. How would you react if you had to stay alone at home? जर तुम्हाला घरी एकटे राहावे लागले तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? Answer. If I had to stay alone at home, I would feel lonely. जर मला घरी एकटे राहावे लागले तर मला एकटे वाटेल. 4. What would you do if you were lost in a new city? तुम्ही नवीन शहरात हरवले तर तुम्ही काय कराल? Answer. If I was lost in a new city, I would take help from the police. मी नवीन शहरात हरवले तर पोलिसांची मदत घेईन. Question 2. Complete the following table. खालील तक्ता पूर्ण करा. मित्रांनो, येथे पक्ष्यांशी संबंधित काही इडियम म्हणजे मुहावरे दिलेले आहेत. त्यांचे अर्थ सांगून वाक्यात पण उपयोग केलेला आहे. Meanings. View from somewhere high, उंचावरून दृश्य. Your own sentences. The Prime Minister got a bird's eye view of the flooded city from the helicopter. पंतप्रधानांना हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्त शहराचे दृश्य पाहायला मिळाली. 2. इडियम. ॲज फ्री ॲज अ बर्ड, पक्षाप्रमाणे मुक्त. मीनिंग्ज. इफ ही शी इज केअरफ्री, जर तो ती निश्चिंत असेल तर. योर ओन सेंटेन्सेस. आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम, शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. तिची परीक्षा संपल्यानंतर ती पक्षासारखी मोकळी होईल. 3. इडियम. ईगल्स आई, गरुडाचा डोळा. मीनिंग्ज. हिज एबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली.
एखाद्या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करण्याची त्याची क्षमता. Your own sentences. Everyone has an eagle's eye to find out others' faults. प्रत्येकाकडे इतरांचे दोष शोधण्यासाठी गरुडाची नजर असते. 4. इडियम. स्प्रेड वन्स विंग्स. पंख पसरणे. मीनिंग्स. टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली. स्वतंत्रपणे काम करण्याचा प्रयत्न करणे. Your own sentences. It is always better to spread our own wings than to depend on others' help. इतरांच्या मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे पंख पसरवणे केव्हाही चांगले. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.